जितेंद्र राऊत या तुम्ही. तर मी जितेंद्र राऊत यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते पंचायत समिती सदस्य आदरणीय सविताताई यांचा आपण शुभ सन्मान करावा. सविताताई संदीप पाटील आज ताईंकडून देखील या स्पर्धेला आर्थिक सहाय्य देण्यात आलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. धन्यवाद ताई, आपल्या मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. असंच प्रेम, असंच सहकार्य प्रत्येक वर्षी असू द्या मित्रांनो. फक्त क्रिकेटची स्पर्धा नाहीये तर इतर कोणत्याही गोष्टीसाठी ताईंकडून नेहमी अनेक गावोगावी सहकार्य हे नेहमी केलं जातं, त्याबद्दल मी ताईंचं मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर वळतोय आणखीन एका शुभ सन्मानाच्या दिशेनं, ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला. आदरणीय विजय शेठ गोविंद पाटील त्यांच्या समित आपण पाहिलं तर मालजीपाडा ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय संदीप सतीशदादा म्हात्रे यांचा देखील या ठिकाणी आम्ही शुभ सन्मान करतोय. तर मी जितेंद्र राऊत यांना विनंती करतोय की आपण दादांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. चला खुर्चीवर बसून घ्या. जिंकलात मित्रांनो, रिस्पेक्ट करा. पाहुणे आहेत, त्यांच्या मुली स्पर्धा आपली आयोजित झाली, त्या पाहुण्यांमुळे बंदरपाकाडी टीम मित्रांनो काय सुरू आहे. खुर्च्या तुमच्यासाठी ठेवलेल्या तिकडे, आणि आपण जी स्पर्धा खेळलेलो आहोत ना या व्यक्तींमुळे, यांनी जर आपल्याला डोनेट केलं नसते, आर्थिक मदत केली नसती तरी स्पर्धा या ठिकाणी होऊ शकली नसती, लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांचा सन्मान हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तुम्हाला आम्ही बक्षीस देणारच आहोत. त्यानंतर नक्कीच मित्रांनो आणखीन अशा एका व्यक्तीचा आम्ही शुभ सन्मान करतोय. त्या व्यक्तीकडून देखील आमच्या या स्पर्धेला मोलाचं सहकार्य आदरणीय भरतदादा राऊत यांचा देखील या ठिकाणी आम्ही शुभ सन्मान करतोय. जितेंद्र राऊत यांना विनंती करतोय आपण दादांचा सन्मान करायचा आहे. दादांविषयी म्हणायचं गेलं तर फक्त मालजीपाडाच्या स्पर्धेसाठी दादांकडून सहकार्य नसतं, तर मला अजूनही आठवते जेम्स बॉन्ड राई 40+ स्पर्धा राईच्या त्या नगरीमध्ये ऑर्गनाईज केली होती, आणि त्या स्पर्धेसाठी देखील भरतदादांकडून आर्थिक सहाय्य देण्यात आलं होतं, त्याबद्दल मी दादांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मालजीपाडा माजी उपसरपंच देवरामजी गंगडा साहेब या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. जितेंद्र राऊत यांना विनंती करतोय देवरामजींचा आपण शुभ सन्मान करावा. थँक्यू दादा, आपलं देखील मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आमच्या या स्पर्धेला सहकार्य करणारे आमचे आदरणीय विलास दादा पाटील यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. जितेंद्र राऊत यांना विनंती करतोय की आपण विलास दादांचा शुभ सन्मान करावा. थँक्यू दादा, आपण देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर सन्माननीय योगीजी म्हात्रे हे देखील व्यासपीठावर आहेत, आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. योगीजी म्हात्रे साहेबांचा जितेंद्र राऊत यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर वेळात वेळ काढून आज या अंतिम क्षणी दाखल झालेले सन्माननीय पंकजी म्हात्रे साहेब, आणि त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान
केला जातोय. जितेंद्र राऊत यांना विनंती करतोय सन्माननीय पंकजी म्हात्रे साहेब यांचा आपण शुभ सन्मान करावा. थँक्यू, धन्यवाद. त्यानंतर व्यासपीठावर आदरणीय मंगेशजी पाटे म्हात्रे हे देखील या ठिकाणी दाखल आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी जितेंद्र राऊत यांना विनंती करतोय आपण मंगेशजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान करावा. धन्यवाद. थँक्यू विजय. जर आमचे दाते या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना विनंती करतोय की लाजू नका, कारण तुमचं योगदान हे आमच्या स्पर्धेला खूप मौल्यवान ठरलेलं आहे. तर तुम्ही इथे असाल तर प्लीज आपण आमच्या मुख्य VIP डायसवर या. पारितोषिक वितरण समारंभ सुरू आहे. जर कोणी आमचे दाते इथे असतील विनंती करतोय आमच्या मुख्य VIP डायसवर येऊन आसनस्थ देवानंद राऊत साहेब असाल तर या. सगळ्यात आधी आम्ही वळतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. आम्हाला जे पंच लाभले गेले, अधिकृत पंच देखील या ठिकाणी होते, मात्र ज्या ज्या वेळेस लंच ब्रेक व्हायचा, टी टाइम व्हायचं, त्या वेळेस देखील आम्हाला पंचांची गरज भासत होती. आणि त्यावेळेस ज्यांनी आम्हाला पंचांसाठी सहकार्य केलं त्यांचा इथे आम्ही विशेष सन्मान करतोय. सगळ्यात आधी आम्ही या व्यासपीठावर आमंत्रित करतोय विशाल पाटील. खूप मोठे योगदान विशालकडून पंचाच्या भूमिकेसाठी. विशाल पाटील असाल तर या प्लीज. त्यानंतर लेजेंडरी खेळाडू 40+ मालजीपाडा मास्टर्स प्रसन्न भोईर हे देखील असतील, त्यांना देखील विनंती करतोय त्यांनी देखील यायचं आहे. प्रसन्न, तुमचा हक्क आहे तो, कारण तुम्ही देखील खूप मोठं योगदान. उन्हामध्ये उभं राहणं, 4 ते 5 ओव्हर उन्हामध्ये उभं राहणं खायची बाब नाहीये. आर्थिकच्या स्वरूपात कुठलंही मानधन घेत नाही ते पंच, फक्त मान सन्मान आम्ही त्यांचा करतोय. धन्यवाद प्रसन्न. आज स्पर्धा कोणतीही असू द्या, स्पर्धा आहे आपल्या गावामध्ये आणि माझ्यामध्ये ती खासियत आहे, ती क्षमता आहे, मी पंचगिरी करू शकतोय. स्वतःहून पंचगिरी करण्यासाठी प्रसन्न केला. धन्यवाद प्रसन्न, मनापासून तुझे आभार. त्यानंतर विनोद म्हात्रे लेजेंडरी खेळाडू, विनोदला देखील विनंती करतोय. विनोदचं देखील खूप मोठं योगदान. विनोद यायचं आहे, हा मान आहे तुमचा. विठाई इंटरनेटचे प्रोप्रायटर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मोफत इंटरनेट सेवा या ठिकाणी उपलब्ध झाली आणि त्यांच्या इंटरनेट सेवेमुळे आपण घर बसल्या DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिली, तर त्यांना देखील या ठिकाणी आम्ही इन्व्हाइट करतोय. सन्माननीय अमितजी पाटील, कल्पेशजी राऊत, अमितजी पाटील, कल्पेशजी राऊत या ठिकाणी असतील तर त्यांनी आमच्या मुख्य VIP डायसवर यायचं आहे. जोगेश्वरी मिसल ज्यांच्या माध्यमातून एक खरोखर चांगला गिफ्ट हॅम्पर होता मॅन ऑफ द मॅच म्हणून, जोगेश्वरी मिसल प्रतिनिधी असतील. हेराम, कृपेश, जतीन आणि जितेश यापैकी कोणताही एखादा व्यक्ती असेल तर या, हा तुमचा सन्मान आहे. जोगेश्वरी मिसल, दयानंद पाटील ज्यांच्या माध्यमातून फ्रूट बास्केट प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी देण्यात आलं होतं, ते जर इथे असतील त्यांना देखील विनंती करतोय त्यांनी देखील इथे यायचं आहे. देवानंद राऊत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मॅन ऑफ द मॅच म्हणून मेडल देण्यात आली होती, ते किंवा त्यांचे सुपुत्र असतील त्यांना देखील विनंती करतोय की त्यांनी इथे यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारावा. चला वळूया आपण लगेच, जास्त वेळ आपण घेत नाही. सगळ्यात आधी आपण आपल्या अधिकृत पंचांचा सन्मान करूया. सगळ्यात आधी मी या व्यासपीठावर आमंत्रित करतोय पंच मॉन्टी गोडेकर.
मॉन्टी घोडेकर यांनी यायचं आहे. अप्रतिम पंचगिरी, कोणत्याही प्रकारचा चुकीचा निर्णय पंचांच्या माध्यमातून दिला गेला नाहीये. 3 दिवस ही स्पर्धा योग्यरित्या पार पाडली. धन्यवाद मॉन्टी घोडेकर. मी विनंती करतोय देवरामजी गांगडा साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते पंच मॉन्टी घोडेकर यांचा आपण शुभ सन्मान करावा. धन्यवाद धन्यवाद मॉन्टी. त्यानंतर मॉन्टी घोडेकर यांच्या सोबत आजचा दिवस ज्यांच्याकडून आम्हाला ज्यांची साथ लाभली गेली पंचांच्या भूमिकेमध्ये, नितीन शर्मा सर यांना देखील विनंती करतोय, त्यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान महाकाल ग्रुपच्या वतीने केला जातोय. सतीशजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सरांचा आपण शुभ सन्मान करावा. धन्यवाद सर. त्यानंतर तीन दिवस ज्यांच्या गोड मुखातून सुंदर अशी वाणी आपण ऐकली, जुचंद्र नगरीचा सुपुत्र, जुचंद्र चंद्रपडा नगरीचा एक गोड आवाज, ज्यांची 3 दिवस आम्हाला साथ लाभली गेली, समालोचक म्हणून ज्यांना आपण या स्पर्धेमध्ये ऐकलं, सन्माननीय अक्षय साटम यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. एक दिग्गज समालोचक, या परिसरातील एक पंचक्रोशीतील एक चांगले समालोचक, आणि त्यांचा सन्मान सन्माननीय विलासजी पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते अक्षय साटम यांचा आपण सन्मान करावा. धन्यवाद अक्षय, थँक्यू. तुझं देखील योगदान खूप मोठं लाभ लागले या स्पर्धेला. थँक्यू. त्यानंतर आणखीन एक सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं, एक अप्रतिम साऊंड सिस्टम हिमालय यांचा हा डीजे आहे. तर नक्कीच हिमालय इथे नाहीये, मात्र वाघमारे इथे आहेत, आणि नक्कीच रोहित आहे इकडे. रोहितचा इथे आपण शुभ सन्मान करूया. डीजे ऑपरेटर रोहित, खूप जबरदस्त साऊंड सिस्टम, व्हॉइस अप्रतिम होता, आणि त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान इथे करतोय. सविताताईंना विनंती करतोय की आपण सन्मानित करायचं आहे. रोहित जयस्वाल डीजे ऑपरेटर, हिमालय पाटील यांचा हा डीजे युवराज. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आपण घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतला मित्रांनो, डीबीएन लाईव्ह. मित्रांनो, डीबीएन लाईव्ह हे चॅनल जे आहे ते चॅनल नक्कीच अग्रेसिव्ह चॅनल आहे, सातत्याने प्रगती करणारं हे प्रगतिशील चॅनल आहे. कमी वेळेमध्ये 50,000 सबस्क्रायबर मिळवणार आहे एकमेव चॅनल आपल्या पालघर जिल्ह्यातील, आणि त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. डीबीएन लाईव्हचे कॅमेरामॅन, एक खंबीर नेतृत्व सन्माननीय प्रीत पाटील यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. आणि डीबीएन लाईव्ह हे जे युट्यूब चॅनल आहे ते मालजीपाड्यावर नेहमी मालजीपाड्याच्या कुठल्याही स्पर्धा असू द्या, कमी पैशामध्ये ते नेहमी आपलं चांगलं क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतात. धन्यवाद. खास करून मी प्रवीण पाटील यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. पंकज मात्रे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते डीबीएन लाईव्हचे आपले कॅमेरामॅन प्रीत आणि त्यांच्या शुभ हस्ते पंकज दादांच्या शुभ हस्ते सन्मान. डीबीएन लाईव्हची आपण क्लिअरिटी पाहिली असेल,
क्लास क्लिअरिटी आहे, क्लास क्लिअरिटी आहे. थँक्यू डीबीएन लाईव्ह. थँक्यू डीबीएन लाईव्ह. आणि त्यानंतर सलग 3 दिवस अप्रतिमरित्या कॉमेंट्रीने रिझवण्याचं काम ज्यांनी केलंय, व्हॉइस ऑफ पांजू मिस्टर भारत राऊत सरांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मोठमोठ्या स्पर्धा नेहमीच कव्हर केल्या जातात त्यांच्या वतीने, खास करून मास्टरला बिझी शेड्यूल असतो तरी सुद्धा या स्पर्धेला वेळ दिला 3 दिवस म्हणून त्यांचा आभारी आहोत. यायचे पुढे भारतजी राऊत सरांकरता जोरदार टाळ्या. व्हॉइस ऑफ पांजू योगेशजी म्हात्रे यांना विनंती करीन तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. मास्टरचे मास्टर माइंडेड कॉमेंटेटर व्हॉइस ऑफ पांजू. अनेक मोठ्या स्पर्धा ज्यांनी कव्हर केल्यात, भारतजी राऊत सरांचा हा विशेष सन्मान. मायेची उप देणारी शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्याला केलं जाते सन्मानित. थँक्यू भारत राऊत सर. या ठिकाणी उपस्थित आहेत विनोदजी म्हात्रे यांचा विशेष सन्मान असणार आहे, ज्याने 40+ क्रिकेटमध्ये नुकताच पदार्पण केलंय आणि त्यांचा करूया विशेष सन्मान. लेजंड खेळाडू विनोदजी म्हात्रे यांना विनंती करीन यायचं समोर. या विनोदजी, थँक्यू सपोर्ट केल्याबद्दल. जाऊया भारत राऊत सरांकडे. धन्यवाद अक्षय. चला जास्त वेळ घेत नाहीये, आम्हाला इथे नक्कीच ते चित्र पाहायला मिळते. मच्छर सेना या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि अक्षरशः प्रत्येकाला डान्स करायला मच्छर सेनेने लावलेला आहे. हे चित्र आम्हाला पाहायला मिळते, त्यामुळे जास्त वेळ आम्ही घेत नाहीयेत. लगेचच वळतोय मुख्य पारितोषिक वितरण समारंभाच्या दिशेनं. सगळ्यात आधी वळतोय आपण सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच. सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच. आणि कोण आहे मॅन ऑफ द मॅच सेमीफायनल? मिस्टर सौरभ, मॅन ऑफ द मॅच. आणि फायनलचा देखील मॅन ऑफ द मॅच सौरभच आहे. जोडीला कोणाला तरी घेऊन ये सौरभ, कारण बक्षिसे भरपूर आहेत, तुला फक्त ती घ्यायची आहेत. आणि हे पारितोषिक प्रदान केलं जाईल मंगेशजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सेमीफायनल आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार बहाल करावा. फ्रूट बास्केट आहे, भेल आहे, कोल्ड्रिंक आहे, सगळं 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 काही आहे. सौरभ यायचंय. सौरभ, कैसा लगा आपको इस टूर्नामेंट में खेलते हुए? टूर्नामेंट तो बहुत अच्छा था और फर्स्ट टाइम हम यहाँ खेले और सीजन का स्टार्ट ही हमने चैंपियन बने, तो मैं चाहूँ साल भर चैंपियन ही रहे. क्या बात आहे, सालभर चॅम्पियन. नक्कीच थँक्यू सौरभ. जास्त वेळ घेत नाही, मच्छर आहे आम्हाला दिसते. सगळ्यात आधी बोलूया आपण सिक्सर किंग. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार कोण आहे? सिक्सर किंग या स्पर्धेचा. प्रतीकने देखील मारलेले आहेत, रोहित नार्वेकरने देखील षटकार मारलेत, हे देखील विसरता कामा नाहीये. सिक्सर किंग. आणि हे पारितोषिक बहाल करण्यासाठी व्यासपीठावर विराजमान आदरणीय अतिथी सतीशजी म्हात्रे साहेब यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सिक्सर किंग हे पारितोषिक आपण बहाल करावं. सिक्सर किंग संघ आहे बंदर पाकाडी. बॅटर आहे मिस्टर सौरभ.
माझीपाडा माजी सरपंच आदरणीय सतीजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जातं. वेल डन सौरभ. त्यानंतर लगेचच वळूया आपण उत्कृष्ट गोलंदाज या पुरस्काराच्या दिशेनं. या स्पर्धेमध्ये उत्तम दर्जाची गोलंदाजी करून अनेक फलंदाजांना जागेवर नाचवण्याचं काम ज्यांनी केलं, सर्वाधिक विकेट्स या स्पर्धेमध्ये ज्यांनी प्राप्त केल्या, तो ठरला या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार बहाल करण्यासाठी व्यासपीठावर विराजमान आदरणीय अतिथी सविताताई पाटील यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आपण बहाल करावा. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील संघ आहे पाये आणि गोलंदाज आहे जितू देवळीकर. पंचायत समिती सदस्य आदरणीय सविताताई संदीप पाटील ताईंच्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार प्रदान केला जातोय. कान्हाई स्पोर्ट्स पाये या टीमचा जितू देवळीकर, मालजीपाडा नगरीचे जावई. जितू, नक्कीच तुला मी थांबवतो इथे. ओके, नक्कीच आपण त्याविषयी म्हणणार. जितू, उत्कृष्ट गोलंदाज, काय असं तुला वाटलं होतं की तू एक बेस्ट बॉलर ठरू शकतील या स्पर्धेमधील? नाही मला नव्हतं वाटलं. कान्हाई स्पोर्ट्स पाये तो दिवस अप्रतिमरित्या साकारला आणि तुझी खूप मदत तुझ्या संघाला लाभली गेली विजयासाठी. कसं वाटलं तुला ही संपूर्ण स्पर्धा खेळताना? मला चांगलं वाटलं. फक्त चांगलं वाटलं, इतकंच बोलायचं, पुढे काय बोलायचं नाही. हे जे पारितोषिक आहे हे पारितोषिक डेलिकेट करायचं आहे आणि ते पारितोषिक तुला कुणाला द्यायचं आहे? तेजस देवलीकर. क्या बात आहे. तेजस देवलीकर यांना हे पारितोषिक देते. तेजसने यायचं आहे. तेजस, कारण ते त्यांचं असं मत आहे माझ्यासोबत माझ्या टीमला त्यांचा देखील खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. तेजस देवलीकर, तुझ्यासाठी ते पारितोषिक दे तू. त्यानंतर आपण वळूया उत्कृष्ट फलंदाज या पुरस्काराच्या दिशेनं. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिमरित्या कामगिरी करणारा बॅटर ठरला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज, ज्याच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी आमच्या व्यासपीठावर आदरणीय अतिथी निलेशजी म्हात्रे साहेब यांना मी विनंती करतोय की मंगेशजी म्हात्रे साहेब आणि योगीजी म्हात्रे साहेब यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार आपण बहाल करावा. उत्कृष्ट फलंदाज कोण आहे? नाही रे, चतुर नाही रे, चतुरलाच केवढं माव. उत्कृष्ट फलंदाज संघ आहे टेंबिवली. यस, नो डाऊट, ज्याच्या बॅट मधून आपण एक अर्धशतक या स्पर्धेमध्ये पाहिलं. प्रतीक पाटील, उत्कृष्ट फलंदाज. आदित्यने यायचंय, आदित्यने देखील वर यायचं. प्रतीकची अशी इच्छा आहे की आदित्यने वर यायचं आहे. प्रतीकची देखील इच्छा आहे आदित्यने वर यायचं आहे. अभिनंदन, अभिनंदन प्रतीक पाटील. दोघांचंही अभिनंदन. प्रतीक, नक्की तो थांबवतो मी. सगळ्यात आधी एक प्रश्न नक्कीच असेल, टेनिसच्या क्रिकेट मधील हे जे मालजीपाड्याच्या नगरीमध्ये तू पहिलं अर्धशतक झळकावलं, हे तुझं पहिलं आहे का की या अगोदर अधिक काही ठिकाणी तू ते शतक मारलेले आहेस? सर, अर्धशतक तर खूप झाले, 30-35 झाले असतील अर्धशतक. आणि हा चांगला माझी सुरुवात आणि
यावर्षीचा पहिला हाफ सेंचुरी आहे माझी. प्रतीक, अंतिम सामना ग्रँड फिनाले, समोर होता मुंबईचा संघ आणि समोर होता चतुर. कसं वाटलं या मुंबई संघाच्या अगेन्स्ट खेळताना, कसं वाटलं? सर तो संघ तर चांगलाच आहे का. तेव्हा मी गोरसाईची मॅच बघायसाठी आलो होतो, तेव्हा त्या गोरसाई संघाला पण त्यावेळी पराभूत केलं होतं आणि आमची बॉलिंगच्या मुलं आम्ही मॅच हारलो. टेनिस क्रिकेटमधील तुझा सर्वात आवडता खेळाडू कोणता? सर भावेश पवार. क्या बात आहे, गोरसाई बी, भावेश पवार. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला तुझा सर्वात आवडता खेळाडू? महेंद्रसिंग धोनी. पुढील वाटचालीसाठी तुला नक्कीच प्रतीक खूप खूप शुभेच्छा असतील. असंच प्रगती करत राहा आणि आपल्या टीमला पुढे आणत जा. धन्यवाद. त्यानंतर वळूया आपण मॅन ऑफ द सिरीज. अनेक ठिकाणी आपण सिरीज थांबवतोय, मात्र एकदा पारितोषिक वितरण झाला, प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचं बक्षीस दिलं की जो तो सेल्फी काढण्याच्या नादामध्ये बिझी असतात, त्यामुळे स्टेजकडे कुणाचं लक्ष नसतं. त्यामुळे आपण मॅन ऑफ द सिरीज हा किताब या ठिकाणी बहाल करतोय. या स्पर्धेतील उत्तम दर्जाची ऑलराऊंडर भूमिका साकारणारा खेळाडू ठरला या स्पर्धेतील मालिकावीर. आणि मालिकावीर हा पुरस्कार बहाल करण्यासाठी आदरणीय विलासजी पाटील साहेब यांना आम्ही विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार आपण बहाल करावा. सांगण्याची गरज आहे का? मॅन ऑफ द सिरीज, आवाज नाही आला. यस, रोहित नार्वेकर म्हणजेच टेनिस क्रिकेट जगतातील मिस्टर चतुर. वेल डन, वेल डन. ग्लेन वैती यांची कन्या आज त्यांच्या सोबत आहेत. क्या बात आहे, वेल डन चतुर. ग्लेन, तुझ्या मुलीचा पायगुण चांगला आहे रे. थँक्यू चतुर, थांबायचंय तू. चतुर, सगळ्यात आधी तुला ही स्पर्धा कशी वाटली? स्पर्धा खेळायला खूप मजा आली. आयोजन खूप सुंदर आहे. दरवर्षी ही टुर्नामेंट ऑर्गनाईज करा, आम्ही नक्कीच खेळायला येऊ. चतुर, भरपूर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मी तुला पाहिलेलं आहे. अनेक मोठमोठ्या संघांच्या माध्यमातून तू टेनिस क्रिकेट खेळतोय. फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील तू क्रिकेट खेळलेला आहेस. या मालजीपाड्याच्या ग्रामीण भागामध्ये आज तू खऱ्या अर्थानं तुझ्या गावासाठी खेळलास, त्याबद्दल तू काय म्हणशील? जेव्हा तो तुमच्या बॅटला जेव्हा बॉल लागत नाही तेव्हा हाच संघ तुम्हाला सपोर्ट करतो. आणि थँक्यू माझ्या टीमला. आणि समोरची टीम पाहे ग्रामीणचा संघ भरपूर चांगला खेळला. थँक्यू चतुर. तुझ्या मुखातून मला हेच ऐकायचं होतं, कारण ज्या वेळेस आपण फॉर्म मध्ये असतो त्यावेळेस आपल्याला भरपूर संघाकडून कॉल येत आहेत की खेळायला, मात्र तुम्ही ज्या वेळेस आउट ऑफ फॉर्म असाल त्यावेळेस फक्त तुमचा संघच तुम्हाला सपोर्ट करतोय. त्यामुळे धन्यवाद चतुर, तुझ्याकडून हेच उत्तर अपेक्षित होतं. थँक्यू. त्यानंतर लगेचच वळूया आपण नंबर 3. सगळ्यात आधी आपण नंबर 3चं पारितोषिक देऊया. आणि नंबर 3चं पारितोषिक जे सर्व मान्यवर आहेत त्या सर्व मान्यवरांना मी विनंती करू, सर्वांनी उभं राहायचं आहे. सर्वांच्या शुभ हस्ते नंबर 3चं पारितोषिक आपण देऊया. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही पारितोषिक घेण्यासाठी येणार सर्व खेळाडू खाली उभे राहा. कॅप्टन फक्त वर या, जेणेकरून फोटोशूट चांगलं होऊ शकेल. चला, नंबर 3चं पारितोषिक एकदा टाळ्या व्हायला हव्यात टीम टेंबिवलीसाठी. या सर्वांनी या सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते पारितोषिक या ठिकाणी दिलं जात आहे. ओके चालेल. रामलाड साहेब जे पॅकर आहेत टेंबिवली या टीमचे, म्हणजे जिथे जिथे टेंबिवली संघ जातो खेळण्यासाठी तिथे नक्कीच मिस्टर इंडिया. वेल डन, क्या बात आहे. बॉडी बिल्डिंग मध्ये मिस्टर इंडिया किताब पटकावणार आहे. वेल डन. नंबर 3चं पारितोषिक टेंबिवली या टीमला या ठिकाणी प्रदान केलं जातं. आमचे प्रमुख मान्यवर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते रोख रक्कम 12,000 रुपये आणि आकर्षक असं हे चषक. अभिनंदन सर्वांचं या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतोय. पुढील वाटचालीसाठी टेंबिवली संघ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. त्यानंतर लगेचच वळतोय आपण नंबर 2च्या पारितोषिकाच्या दिशेनं. नंबर 2
कान्हाई स्पोर्ट्स पाय यायचंय. कान्हाई स्पोर्ट पाय आणि या टीम साठी देखील एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. बंदर पाकाडी मित्रांनो टाळ्या वाजवा. समोर उभे राहा, समोर उभे राहा. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. समोर उभे राहा, नंतर तुम्हाला ट्रॉफी देतोय आम्ही. व्यवस्थित बसून घ्या हवं असेल तर. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कान्हाई स्पोर्ट्स पाये पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. कान्हाई स्पोर्ट्स पाये अप्रतिम परफॉर्मन्स. फोटोशूट व्हायला हवा. यस चला वर्ल्ड कप प्रमाणे ट्रॉफी वर उचला. चॅम्पियन देऊ का? चॅम्पियन आहे. या स्पर्धेचा मित्रांनो अंतिम उपविजेता कान्हाई स्पोर्ट्स पाय. क्या बात आहे. लागोपाठ 4 वेळा म्हणजे हे जे मैदान आहे तुम्हाला लकी आहे. नागोबाचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. म्हणून मालजीपाडा टीमला जेव्हा मालजीपाडा टीम पाहायला येईल तेव्हा जरा फ्री एंट्री द्या. क्या बात आहे. मालजीपाडा फ्री एंट्री डिक्लेअर झाली, टेन्शन घेऊ नका. प्रथम पारितोषिक बहाल करण्याआधी आम्ही आमच्याकडून एक विशेष सन्मान राहिला होता. तो आम्ही विशेष सन्मान इथे करणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून इतकं सुशोभित असं आपल्याला वातावरण पाहायला मिळालं. अप्रतिम मंडपाची व्यवस्था, प्रत्येक पाहुण्यांना बसण्यासाठी व्यवस्था इथे केली गेली. या नगरीचे मंडप डेकोरेटर्स कन्हैया दादा म्हात्रे यांना विनंती करतोय त्यांनी वर यायचं आहे. मंडप डेकोरेटर कन्हैया दादा म्हात्रे यांनी वर यायचं आहे. कारण या परिसरामधील जर सर्वात बेस्ट मंडप जर कोणाचा असेल तर मी कन्हैया दादांचं नाव घेईन. आरती घेत आहेत. सतीश दादांना मी विनंती करतोय की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते खूप सुंदर मंडप आहे. खरोखरच आपल्या मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि एकदा जोरदार टाळ्या वाजायला हव्यात मित्रांनो. कारण कमीत कमी पैशामध्ये कमी दरात इतका सुंदर मंडप आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. धन्यवाद. कन्हैया दादांचा देखील आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. थँक्यू. चला या स्पर्धेचा चॅम्पियन यायचंय बंदर पाकाडी. या स्पर्धेचा चॅम्पियन जान्हवी 11 बंदर पाकाडी. एकदा टाळ्या व्हायला हव्या जोरदार बंदर पाकाडी या टीम साठी. ग्लेन बैती, त्यानंतर आपण पाहतोय रोहित नार्वेकर चतुर अप्रतिम कामगिरी. अभिनंदन अभिनंदन बंदर पाकाडी. धन्यवाद धन्यवाद. प्रथम पारितोषिक कॅश या ठिकाणी बहाल केली जाते.
ग्लेन वायती, सतीशजी म्हात्रे साहेब आणि भरतजी राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते रोख रक्कम 50,000 रुपयाचं हे कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जात आहे जान्हवी 11 बंदरपाखाडी या टीमला. अभिनंदन अभिनंदन ग्लेन वायती. वेल डन वेल डन. धन्यवाद. आजचा दिवस इथे संपला असं जाहीर करण्या अगोदर डीजे मी थांबवतो. डीजे जर आमच्याकडून चुकून कुणाचा सन्मान राहिला असेल, ज्या माणसांनी ज्या व्यक्तींनी आम्हाला आर्थिक स्वरूपात वस्तू स्वरूपात किंवा मानवी स्वरूपात जी काही मदत केलेली आहे आणि त्यांचा जर सन्मान चुकून आमच्याकडून राहिला असेल तर मी महाकाल ग्रुपच्या वतीनं त्यांची मनापासून या ठिकाणी माफी मागतोय. आणि जे सहकार्य तुम्ही आम्हाला केलेलं आहे, आज जर तुम्ही सहकार्य केलं नसतं तर इतकी सुंदर स्पर्धा आम्ही इथे ऑर्गनाईज करू शकलो नसतो. त्या सर्व दात्यांचं मी मनापासून महाकाल ग्रुपच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. असंच प्रेम असंच सहकार्य आमच्या या महाकाल ग्रुपवर असू द्या. आणि आजचा दिवस इथेच संपला असं मी जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू. सर्वांना शुभरात्री. धन्यवाद.